नमस्कार. बोलण्याची कला ते भाषण कला मालिकेतील एका नव्या एपिसोडमध्ये आपल्या सगळ्या जणांचं हार्दिक स्वागत आहे. आजच्या भागात आपण श्रद्धांजलीचं भाषण या संदर्भामध्ये माहिती घेणार आहोत. श्रद्धांजलीचं हे भाषण अंतिम संस्कार होतात त्या ठिकाणी किंवा कार्याच्या वेळी किंवा शोक सभेमध्ये करायचं असतं. या भाषणाचे 5 टप्पे जर तुम्ही लक्षात ठेवले तर अतिशय व्यवस्थितपणे तुम्ही हे भाषण करू शकाल. उदाहरणासाठी पाटील कुटुंबातील काकी गेल्या आहेत तर त्यांचं श्रद्धांजलीचं भाषण आपण कसं करणार आहोत हे समजून घेऊया. सगळ्यात पहिला टप्पा म्हणजे ते जे कुटुंबीय आहे त्यांचा आपल्याला उल्लेख करायचा आहे, तो असा शोकाकुल पाटील कुटुंबीय. दुसऱ्या टप्प्यामध्ये आपल्याला तिथे जमलेल्या सगळ्यांना संबोधित करायचं आहे आणि ते साधारणपणे असं करा: दुःखद ग्रामस्थ, गावकरी, नातेवाईक, मित्रमंडळी, आप्त स्वकीय आणि इथे उपस्थित सर्व मंडळींनो. तिसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला ही बातमी कशी समजली आणि त्यावरची तुमची प्रतिक्रिया काय होती या बाबतीत थोडक्यात माहिती द्या. की आजच सकाळी मला मोबाईलवरती पाटील काकी गेल्याची बातमी समजली. क्षणभर मला त्याच्यावरती विश्वासच बसला नाही आणि खात्री करण्यासाठी मी माझ्या एका मित्राला फोन केला, मात्र दुर्दैवाने ती बातमी खरी निघाली. चौथ्या टप्प्यामध्ये त्या दिवंगत व्यक्तीचे तुमचे कसे संबंध होते आणि त्या संदर्भातला एखादा किस्सा किंवा एखादी घटना तुम्हाला सांगायची आहे. ती अशा प्रकारे: काही दिवसांपूर्वी मी पाटील काकींना भेटायला त्यांच्या घरी गेलो होतो तर त्यांनी मला विचारलं की राजेश, तुझं नवीन काय चाललंय बाबा, कारण तू नोकरीमध्ये काही नुसता रमणारा नाही, तुझं साईड बाय साईड काही ना काहीतरी उद्योग सुरू असतात. तर त्यावेळी मी त्यांना सांगितलं की काकी हो, मी यूट्यूब चॅनल सुरू केलंय आणि त्याच्यावरती मी माझे नवनवीन व्हिडिओ टाकत असतो. तर सुरुवातीला त्यांना ती गोष्ट समजली नाही, मग मी त्यांना समजावून सांगितलं आणि मोबाईलवरती मी त्यांना माझा एक एपिसोड सुद्धा दाखवला. त्यांनी संपूर्णपणे तो एपिसोड बघितला आणि त्या जाम खुश झाल्या आणि मला म्हणाल्या की राजेश, सलग कसं रे तू एवढं व्यवस्थितपणे बोलू शकतो. तर मग काकींना सांगितलं की ते सलग काही शूटिंग नसतं, आम्ही पूर्ण शूटिंग मधून जे चुकलेले भाग असतात ते काढून टाकतो आणि मग कॉम्प्युटरवरती त्याची व्यवस्थितपणे जुळणी करून असा व्हिडिओ बनवतो. आणि मग त्यांनी उठून मला चहा वगैरे सुद्धा दिला होता. निघताना मी त्यांच्या पाया पडलो आणि माझ्या या चॅनलच्यासाठी आशीर्वाद सुद्धा घेतला होता. यानंतर 5वा जो टप्पा आहे तो शेवटचा आणि सांत्वनाचा असतो. तर त्यावेळी तुम्ही अशा प्रकारचं बोलू शकता: काकींच्या जाण्याच्यामुळे पाटील कुटुंबियांवरती जो दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे त्यात आम्ही सगळेजण सहभागी आहोत. या दुःखातून बाहेर पडण्याचं सामर्थ्य त्यांना लवकरात लवकर लाभो. त्याचप्रमाणे दिवंगत काकींच्या आत्म्यास चिर शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. ओम शांती. श्रद्धांजलीच्या भाषणाच्या वेळी तुम्हाला 2 ते 3 गोष्टींची खबरदारी घ्यायची आहे. यातली पहिली गोष्ट म्हणजे ज्या ठिकाणी अंतिम संस्कार होतात त्या ठिकाणी माईकची व्यवस्था नसते आणि म्हणूनच तिथे जेवढे लोक उपस्थित आहेत त्या शेवटच्या माणसापर्यंत तुमचा आवाज व्यवस्थितपणे पोहोचायला हवा. आज मी हा एपिसोड करतोय आणि म्हणूनच नेहमीच्या खणखणीत आवाजामध्ये मी तुमच्याशी संवाद साधतोय. श्रद्धांजलीच्या भाषणाच्या वेळी तुमचा आवाज जड असायला हवा. तुमच्या बोलण्यामध्ये एक कारुण्य असणं खूप गरजेचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे या निमित्ताने एखादा श्लोक किंवा मंत्र जर तुम्हाला येत असेल तर तो अवश्यपणे बोला. तिसरी गोष्ट म्हणजे अग्नी संस्काराच्या वेळी तुम्ही कोणत्याही पोशाखात गेलात तरी चालू शकतं, कारण होऊ शकतं की तुम्ही एखाद्या लग्न समारंभात असाल, ऑफिसमध्ये असाल किंवा कोणत्या तरी महत्वाच्या कार्यक्रमात असाल आणि तिथूनच तुम्ही परस्पर त्या ठिकाणी पोचलेले आहात. मात्र शोक सभेला जाताना तुम्हाला पांढरे कपडेच घालायचे आहेत याची खबरदारी घ्या. आणि श्रद्धांजलीची सगळी भाषणं झाल्याच्या नंतर तिथे जेवढे उपस्थित लोक आहेत त्यांना सगळ्यांना 2 मिनिटं उभं राहून त्या दिवंगत व्यक्तीला श्रद्धांजली अर्पण करण्याचं आवाहन करा. आजचा भाग हा आपण इथेच संपवतोय. धन्यवाद.